श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो. श्री स्वामी समर्थ देव या भूतलावर अवतीर्ण झाले आणि असंख्य जड जीवांचं त्यांनी कल्याण केलं. किंबहुना त्यांचा हा जो अवतार आहे हा मुळातच सर्व जड जीवांचं कल्याण करण्यासाठीच आहे. श्री स्वामी समर्थ देव अक्कलकोटमध्ये मानवी देह धारण करून ज्यावेळेला लीला करत होते त्यावेळेला त्यांच्या दर्शनासाठी असंख्य लोक अक्कलकोट नगरीमध्ये येत होते. आणि अक्कलकोटमध्ये आल्यानंतर प्रामुख्यानं ज्यांच्या घरी ज्यांच्या निवासस्थानी भक्तगणांचा निवास घडत होता असे एक स्वामींचे भक्त म्हणजे आदरणीय श्री गणपतराव जोशी. बाहेरगावावरून आलेले भक्तगण गणपतराव जोशींच्या घरी निवास करीत होते आणि नंतर स्वामीदेवांच्या दर्शनासाठी जात होते. म्हणजेच त्या गणपतराव जोशींकडून निरंतरपणे श्री स्वामी समर्थ देवांची सेवा घडत होती आणि त्यांच्यासाठी सातत्यानं पुण्याचा साठा संग्रहित होत होता. आणि अशा या गणपतराव जोशींच्या घरी श्री स्वामी समर्थ देवांचं येणं जाणं असायचं. अहो, ज्याच्या घरी प्रत्यक्ष परमात्मा येतो तो त्याच्या येण्याचा क्षण म्हणजे दुग्ध शर्करा योग नव्हे तर तो म्हणजे अमृत योग होय. आणि या गणपतराव जोशींना या अमृत योगाचा अनेक वेळेला अनुभव मिळत होता. आणि असेच श्री स्वामी समर्थ देव गणपतराव जोशींच्या घरी आले होते आणि त्यांच्या घरात सोप्यावर ते बसले होते. त्या गणपतराव जोशींच्या अंगणामध्ये एक कडुनिंबाचा वृक्ष होता आणि स्वामीदेव तिथे बसलेले आहेत. आणि गणपतराव जोशींच्या सांगण्यावरून त्यांच्याकडे काम करणारा एक गडी तो त्या कडुनिंबाच्या वृक्षाची फांदी तोडत होता. श्री स्वामीदेवांनी ते पाहिलं आणि ते क्रोधिष्ठ झाले. त्यांना राग आला आणि ते शिव्या देऊ लागले. खरं तर शिव्या देणं असा उच्चार आपण करणं हा चुकीचं आहे. कारण त्यांच्या मुखातून निघणारी वाणी जी आहे ती अमृतवाणीच आहे. आपल्याला त्या शिव्या वाटत होत्या मात्र ते निश्चितपणे समोरच्या जीवाच्या कल्याणासाठी आवश्यक असलेला मंत्रोच्चारच करत होते. कारण त्यांच्या मुखातून निघणारी वाणी समोरच्या जीवाचे भोग संपुष्टात आणत होते. आणि स्वामी क्रोधिष्ठ झाले. ते शिव्या देऊ लागले आणि काय म्हणाले स्वामी, अरे आमच्या पालखीचा दांडा कोण तोडतोय? आमच्या पालखीचा दांडा कोण तोडतोय? त्याचे हातपाय तोडून टाका. आता आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, अरे त्या कडुनिंबाच्या वृक्षाची फांदी तोडली तर स्वामीदेव असं का म्हणाले की आमच्या पालखीचा दांडा कोण तोडतोय? आमच्या पालखीचा दांडा कोण तोडतोय? स्वामी भक्त हो, यामध्ये जो गूढ अर्थ आहे तो आपण समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण श्री स्वामी समर्थ देवांची प्रत्येक लीला जी आहे ही समस्त मनुष्य जीवाच्या कल्याणासाठी आहे. त्या प्रत्येक कृतीतून त्या प्रत्येक लीलेतून ते आपल्यासाठी कल्याणकारी असा संदेश देत असतात. आता आपण विचार करा की ही पालखी म्हणजे काय आणि त्या पालखीचा दांडा म्हणजे काय? स्वामी भक्त हो, ही पालखी म्हणजे ही पृथ्वी आहे, ही धरा आहे. ही पृथ्वी म्हणजे श्री स्वामी समर्थ देवांची पालखी आहे. आणि तो जो वृक्ष आहे या भूतलावरचा प्रत्येक वृक्ष जो आहे तो त्या पालखीचा दांडा आहे. एक लक्षात घ्या, पालखीचा दांडाच तोडला तर पालखी उचलणं आणि त्या पालखीला गतिमान करणं शक्य नाही. तसंच जर वृक्षतोड केली तर ही पृथ्वी जी आहे ती अत्यंत गतिमान आहे. त्या पृथ्वीची गती जर कमी जरी झाली तरी आपल्यासाठी ते अरिष्ट आहे. आणि वृक्ष काय करतात बाबा, तर
सातत्यानं प्राणवायू सोडत असतात. प्राणवायू सोडत असतात. आणि या भूतलावर गतिमान असं काय आहे, तर एक वायू आणि दुसरं आकाश. आकाश आणि वायू गतिमान आहेत आणि म्हणून ते निरंतर आहेत. त्यांना अंत नाही, ते अंतरहित आहेत. इतर 3 पंचमहाभूतांपैकी 3 जे आहेत म्हणजे अग्नी, जल आणि पृथ्वी, हे स्थिर आहेत, जड आहेत, म्हणून त्यांना अंत आहे. मात्र वायू आणि आकाश यांना अंत नाही, कारण ते गतिमान आहेत. आणि ती गती कायम राहिली तरच ही पृथ्वी जी आहे, ही धरा आहे, तिचं रक्षण होईल. गती थांबली तर या धरेचं रक्षण होणार नाही. आणि म्हणून पालखीला गतिमान ठेवायचं असेल तर पालखीचा दांडा सुरक्षित राहायला हवा. आणि या भूतलावर प्राणवायू मिळायला हवा असेल तर वृक्ष सुरक्षित राहायला हवेत, वृक्ष लागवड व्हायला हवी आणि त्यांचं संवर्धन व्हायला हवं. स्वामी भक्त हो, स्वामी देवाने जो संदेश दिला तो आपल्याला कळला तर ठीक आहे, अन्यथा आपलं चाललंय शून्यच आहे. खाली हात आया था, खाली हात जाएगा. खाली हात आया है, खाली हात जाएगा. पण हे कोणासाठी? कोणासाठी? ज्याला स्वतःचं मूल्य कळलं नाही त्याच्यासाठी. मनुष्य जन्म प्राप्त हुआ है तो तुम खाली हाथ नहीं आए हो, ध्यान में रखना. क्योंकि मनुष्य जन्म प्राप्त होना ही तुम्हारे पास कुछ तो है, इसलिए तुम्हें मनुष्य जन्म प्राप्त हुआ है. तो तुम कुछ तो लेके आए हो, सिर्फ तुम्हें वो जानने की जरूरत है, उसे समझने की जरूरत है. तुम्हारे पास कुछ तो है जिसे अगर जान जाओगे तो खाली हाथ नहीं जाओगे, खाली हाथ नहीं जाओगे. और वो क्या है? वो है आत्म तत्व. उस आत्म तत्व को अगर जान जाओगे तो खाली हाथ जाने की नौबत नहीं आएगी. खाली हाथ जाना यानी क्या है? लौकिक दृष्टि से खाली हाथ जाना है. लेकिन तुम तो खुद अलौकिक हो, तो लौकिक में क्यों फंसे हो भाई? लौकिक में क्यों फंसे हो? खुद को जान लो, खुद को समझ लो, तो तुम्हारे ध्यान में आएगा कि तुम अलौकिक हो, अलौकिक चीज हो. और अलौकिक होने के बाद लौकिक में तुम फंसे हो. क्यों? अविद्या के कारण. तो अविद्या को छोड़ दो, ज्ञान की तरफ मुड़ो और उसके लिए श्री स्वामी समर्थ नाम लो. मुख में, हृदय में श्री स्वामी समर्थ को बसा लो. और ये अगर तुमसे होता है तो तुम निश्चित रूप से अलौकिक बन जाओगे. वरना तो शून्य ही हो, वरना शून्य हो. शून्य की खुद की कोई कीमत नहीं होती, वो सिर्फ औरों की कीमत बढ़ाता है. एक के ऊपर शून्य रखोगे तो एक की कीमत 10 होती है. 10 के ऊपर शून्य रखोगे तो 10 की कीमत 100 होती है. लेकिन वो शून्य की कीमत शून्य ही रहती है, क्योंकि वो खुद को पहचानता नहीं, क्योंकि वो खुद को जानता नहीं. इसलिए ये जान लो, वरना खुद की कीमत शून्य ही रखोगे. आए थे शून्य में, जाओगे शून्य में. इसलिए श्री स्वामी समर्थ देव का जो संदेश है वो समझ लेना. इस धरती पर जो प्राणवायु है वो प्राणवायु निरंतर रूप से सुरक्षित रहना चाहिए और उसमें बढ़ोतरी होनी चाहिए. और उसके लिए तुम्हें वृक्ष जो है उनके साथ दोस्ती करनी पड़ेगी भाई. वरना आजकल हम पानी के बोतल लेके घूम रहे हैं पानी पीने के लिए. कल ऐसा होगा कि प्राणवायु की बोतल लेके घूमना पड़ेगा. आज इस दुनिया में कोरोना के वजह से जो स्थिति पैदा हुई है उसमें आप देख रहे हैं कि सब जगह प्राणवायु की कमतरता है. ऑक्सीजन नहीं मिलने से कई लोगों की मौतें हो रही है. तो इसलिए अगर ऑक्सीजन निरंतर तुम्हें प्राप्त करना है
तो वृक्ष के साथ दोस्ती करो, वृक्ष मत तोड़ो, उनसे दुश्मनी मत करो भाई। तुम्हारा अस्तित्व कायम रखना है तो वृक्ष का अस्तित्व भी कायम रहना चाहिए, और उसके लिए प्रयास करो, प्रयत्न करो, और श्री स्वामी समर्थ नाम लो। स्वामी भक्त हो, ऑक्सिजनच्या बाटल्या घेऊन फिरणं म्हणजे काय याचा केवळ विचार करा। आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ऑक्सिजन नसल्यामुळे ज्या ज्या लोकांना मृत्यूला प्राप्त व्हावू लागला आहे, त्यांच्या नातेवाईकांचे टाहो ऐका। आणि या भूतलावर प्राणवायूची कमतरता होऊ नये असं जर वाटत असेल तर वृक्ष लागवड करा, आणि नुसतीच लागवड करू नका, तर त्याचं संवर्धन करा, कारण वृक्ष जे आहेत ते आपल्या हिताचे आहेत। स्वामी देवांनी हेच सांगितलंय, अरे बाबा हा वृक्ष जो आहे तो तुझ्या हिताचा आहे। तुझं अस्तित्व टिकवायचं असेल तर वृक्षांचं अस्तित्व टिकवायला लागेल। त्यांना तोडू नका, त्यांचा ध्वस्त करू नका, त्यांची लागवड करा, त्यांचं संवर्धन करा, म्हणजे निश्चितपणे तुम्हाला प्राणवायूसाठी वणवण करावी लागणार नाही। आणि वृक्ष लागवड करताना सुद्धा प्रामुख्याने वटवृक्षांची लागवड करा, कारण वटवृक्ष जो आहे तो मोठ्या प्रमाणात प्राणवायू आपल्याला देत असतो। आणि म्हणून स्वामीदेव म्हणाले आहेत, वडाचे झाड मूळ पुरुष, मूळ मूळ वडाचे झाड, कारण स्वामीदेवच या वटवृक्षामध्ये स्वरूपाने वास्तव्याला आहेत। आणि वटवृक्षाची लागवड केली तर निश्चितपणे आपल्याला भविष्यात प्राणवायूसाठी वणवण करण्याची पाळी येणार नाही। आणि म्हणून स्वामीदेवांचा हा संदेश आपण समजून घ्या आणि त्यावर अंमलबजावणी करा, कारण ते आपल्या सर्वांच्या हिताचं आहे। श्री स्वामी समर्थ।